नमस्कार, कसे आहेत सगळे? प्रिया सोल्ले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना अक्षय शुभेच्छा, न संपणाऱ्या शुभेच्छा आहेत माझ्या। तुमच्या जीवनामध्ये खूप सारा आनंद, सुख, समाधान, शांती आणि आरोग्य, समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं की आता आज देव्हारा सगळा स्वच्छ करावा, देवाची भांडी वगैरे सगळी स्वच्छ करावी। आणि हो, बघितलं का मी आज साडी घातली मला आवडते साडी घालायला, पण आपण रोज घालू शकत नाही, कॅरी करायला होत नाही रोज रोज। आपण म्हणजे आता एरवी कसं आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं ते आपण घालतो, पण जेव्हा असं काय का असतं सण समारंभ किंवा काय, त्यावेळेला आपण मला आवडते साडी घालायला। म्हणजे कसं देश तसा वेश किंवा वेळ काळ प्रसंग ठिकाण, नंतर काय एखादं कार्यक्रम किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपले म्हणतात ना कपडे निवडत असतो किंवा घालत असतो, आणि ते योग्यच आहे त्या त्या प्रसंगावर मला। आणि आज कसं म्हटलं देवाची पूजा करायची आहे, सगळं करायचं म्हटलं छान साडी घालावी, आणि मी घरात घालण्यासाठी अशा हलक्या फुलक्या साड्या ठेवल्यात। आपण त्या भरजरी साड्या घालून हे सगळं करू शकत नाही, जसं टी व्हीत दाखवतात ना खूप सारं नटून थटून, तर नाही। पण मी अशा छोट्या हलक्या फुलक्या साड्या ज्या दिवसभर मी कॅरी करू शकते, गावाला गेल्यावर घालू शकते, अशा मी घेतल्यात आणि त्या मी घालते, मला खूप आवडतं। ते आता सगळं नेऊन किचनमध्ये सगळं ठेवणार आहे, सगळ्या त्याच्यात देव आहेत आणि सगळे दिवे वगैरे सगळं स्वच्छ करून घेणार आहे। आणि ना देवारा असं खूप हे वरचेवर स्वच्छ करत असते, पण हे आतले ड्रॉवर वगैरे पण आज सगळे स्वच्छ करणार, सगळं सामान त्याच्यात भरून ठेवले ते पण आज क्लीन करणार, आणि ते कसं करणार ते तुम्हाला दाखवते। याच्यावर जे लाल कपडे होते ते सगळे मी काढले आहे, आणि हे कसं माहिती आहे, हे अशा स्टेप्स मोकळ्या आहेत, या काढू शकतो आपण अशा हलवून। हे निघालं, हे पूर्ण असं काढलं, आता हे सगळं स्वच्छ करणार। दिसलं हा सगळं अशा स्टेप्स आहेत या। आज पूर्ण व्यवस्थित स्वच्छता करायची आहे, पदर तो खोचलाच पाहिजे सगळं स्वच्छ करताना। आता मी पुन्हा हे पेपर घेतले, त्याच्यावर जे सगळं साहित्य पेपरवर काढणार, म्हणजे सगळं घाण होणार नाही या लादीवरती। एक पेपर घेतला असा काढून याच्यावर ठेवते, सगळं काय काय सगळं भरलेलं आहे। आता सगळंच क्लीन करते, जसं जसं आपण ढकलत जातो नुसतं ते सगळं काढून घेते। वरती सगळं स्वच्छ होतं, पण बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ नसले की आपण सगळं साहित्य ढकलून देतो त्याच्यामध्ये, तर ते अगरबत्तीचे पुढे असू दे, काय असू दे, काय काय एक एक्स्ट्रा येत जातं। आज सध्या माझं हेच चालू आहे, डीप क्लिनिंग सगळ्या गोष्टींचं। ऐक वाकायला लागतंय, सगळं सांडलं याच्यामध्ये, पण काढलं बघा, याच्यात किती घाण आहे, हे सगळं स्वच्छ करायचं। तर हे जे कपाट आहे हे असं एवढं आहे ना, ह्याच्यामध्ये बघा काय काय आहे साहित्य। मागे मी सगळं लावून ठेवलं होतं, नंतर परत गर्दी झालेली आहे, आता हे सगळं काढून घेते साहित्य, सगळं लावणार आहे आज, सगळं सॉर्ट आउट करणार आहे। हे बघा खाली भरलंय सगळं, अगदी किती सामान असतं आपलं, बापरे। आणि आता हे लावण्यामध्ये किती वेळ जाईल बघा, पण जाऊ दे, त्यानिमित्ताने हे स्वच्छ झालं सगळं, काय 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 आणून ठेवलेलं आहे। रिकामं केलं तर खराब आणि चिकट झालेलं नाही, कारण मी असा पेपर ठेवला होता ना, त्याच्यामुळे ना ते बघा ते तसं स्वच्छ आहे, फक्त आता त्याला फक्त पुसून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तेलकट वगैरे सगळे जास्त डाग नाही पडले। तेलाची बाटली ठेवली होती, थोडंसं इथे दिसतोय काहीतरी, नाही हे पण नाही काय, हे फूल आहे। आता हे सगळं इथून वरून पूर्ण असं सगळं स्वच्छ करून घेणार आहे आता हे। हा बा छोटा झाडू देवारा झाडायला ठेवलेला आहे, ते ड्रॉवरमधलं आधी पहिल्यांदा सगळं घाण काढून घेतली, सगळं झाडून घेतलं, त्याच्यानंतर ना तो स्प्रे आहे त्याच्यामुळे ते ऑइली डाग निघतात, मग त्यांनी सगळं पुसून घेतलं। मी ते 2 कपडे केलेले आहेत, 2 धुणे टी शर्ट, एकदा ओल्या कपड्याने पुसून घेतलं, मग कोरड्या कपड्याने सगळं पुसून घेतलं, आणि ते व्हाईट आहे ना त्याच्यामुळे ते लगेच स्वच्छ झालं पण चकाचक। ही पण खालचे ड्रॉवर पण झाडून घेतले, त्याच्यावर पण थोडा स्प्रे केला, आणि सगळं जरा ते घासलं थोडंसं, पण हलक्या हाताने, कारण त्याला स्क्रॅचेस उठतात ना। मग पुन्हा पुसून घेतलं, मग तो ड्रॉवर स्वच्छ केला सगळा, त्याला पण स्प्रे केला, सगळं कडे कोपरे त्याचे सगळे
पुसून घेतले, ओल्या आणि सुक्या कपड्याने दोन्ही. आणि आता ह्या काचा पुसल्या. वरच्या मिस्टरांनी पुसल्या होत्या, मी खाली जेवढं माझा हात आहे तेवढं केलं. सगळं झाडून घेतला, कचरा सगळा काढून. आणि आता बसले सगळं सामान सॉर्ट आउट करायला. हा एक बॉक्स होता, त्या असंच आपल्याला काय काय येतं ना पार्सल, त्याच्या बॉक्समध्येच पेपर ठेवला आणि त्याच्या आतमध्ये माझ्या वस्तू ठेवल्या. कुंकू, हळद, परत काही निरांजन होती माझी, त्या छोटी छोटी ती ठेवली. त्याच्यानंतर सगळे आपले दोरे वगैरे, पूजेला काय काय लागतं छोटं छोटं साहित्य त्याच्यात एका बॉक्समध्ये ठेवून दिलं. त्याच्यामुळे कसं वाटतं ते बरं पडतं. हा पाट होता देवाचा छोटा, तो पण ठेवला. त्याच्यानंतर हा एक डब्बा मी केला होता चॉकलेटचा, त्याच्यामध्ये वाती, परत सुपाऱ्या वगैरे आपल्याला लागतात ना, पूजेचं काही साहित्य असतं ना, ह्या कवड्या पूजनासाठी लागतात त्या. त्याच्यानंतर हे असं देवीच्या ओटीला वगैरे लागतं ते साहित्य सगळं ठेवलं ह्या डब्यामध्ये. म्हणजे गुरुवारचं व्रत, हरतालिका वगैरे हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये मिळतं मला. आणि हा बॉक्समध्ये मी छोटे छोटे दिवे ठेवलेत, जे कधी पण पटकन आपल्याला सणाला वगैरे दिवे लावायचे असतात, पंटीत काय ठेवायचं असतं मेणाचे, ते ठेवलेत. आणि असं प्रकारे सगळं सॉर्ट आउट केलं. ह्या डब्यामध्ये फक्त वाती ठेवल्यात, म्हणजे पटकन वात मिळते. आणि हा वरच्या ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे. तर आणि ही तेलाची बाटली. अशा प्रकारे हे सगळी भांडी पण आहेत देवाची. तामण, 2 तांबे वगैरे, हे नैवेद्यासाठी घेतलं होतं गौरीला, तर ते ॲड झाले आता. पहिलं नव्हतं, यावर्षी ते आले. तर आता ह्या सगळ्या आता रॅकमध्ये पुन्हा पेपर टाकते, म्हणजे कसं बरं पडेल. सगळे बॉक्स जे केले होते ते सगळे त्याच्यामध्ये पटापट ठेवले, तेलाची बाटलीपासून ते वातीपर्यंत. आणि वरच्या ड्रॉवरमध्ये पण सगळं व्यवस्थित अगरबत्तीचे पुडे वगैरे लावून घेतले. आता बघा कसं दिसतं हे. बरं वाटतं जरा, तिथल्या तिथे झालं सगळं. आणि बरंचसं नको असलेलं मी काढून पण टाकलेलं आहे. आणि आता जरा स्वच्छ झालं आहे आणि हाताबरोबर सापडेल असं सामान ठेवलेलं आहे. आणि मला माहिती आहे आता कशात काय आहे. आणि वरच्या ड्रॉवरमध्ये पण फक्त वाती, माचीस, अगरबत्ती आणि कुंकवाच्या 1-2 कोयऱ्या. आता पूजा करते. हे सगळे फ्लॅप लावलेत. मंदिर स्वच्छ झालं आहे. देवारा सगळा स्वच्छ झाला आहे. वरती खालचे ड्रॉवर सगळं व्यवस्थित लावले. छान प्रसन्न वाटते. देवांच्या मूर्ती पण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, पुसून घेतल्या. आता त्यांना बाप्पांना विराजमान करते. आज आमच्या गावची जत्रा पण असते, म्हणजे माझ्या माहेरची. सिद्धेश्वराची पालखी निघते गावामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी. साधीसुधी नेहमी आपण करतो तशी मी देवपूजा केली आहे. मी व्हिडिओ पाहिले अक्षय तृतीयेनिमित्त पूजेचे, पण तेवढं साहित्य माझ्याकडे नव्हतं. आणि धावपळीच्या जीवनात ते नेहमीच शक्य होईल असं नाही. त्याच्यामुळे मनात श्रद्धा ठेवून नेहमीसारखी पूजा केली. फक्त समाधान आहे की आज अक्षय तृतीयेनिमित्त माझा देव्हारा मी पूर्ण स्वच्छ केला, कपाट स्वच्छ केलं देवाचं, आणि त्याच्यात मला खूप समाधान मिळालं. आणि मनात भाव ठेवून पूजा केली आहे. त्याच्यामुळे तशी काही तुम्हाला ती अक्षय तृतीयेनिमित्तची पूजा असते तसं काही याच्यामध्ये दिसणार नाही. नेहमीची पूजा. आणि तुम्हाला काय म्हणतात ना, मंदिराची टूर. खीर बनवली आहे मी, मग त्याचाच आता नैवेद्य पहिल्यांदा देवाला दाखवणार. नैवेद्य पहिला तयार केला, बाकीचा स्वयंपाक मी नंतर पूजा झाल्यानंतर करणार. बाप्पाला नैवेद्य खीरचा दाखवायचा. चला, नैवेद्य दाखवून आता तुम्हाला मी देवघराची टूर करवते. हॉलमध्ये आमचा एक असा कोपरा होता की तो कोपरा वापरातच नव्हता आणि ती दिशा पण आम्हाला योग्य होती देवाऱ्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, हे मंदिर असं बनवून घेतलं. आता मंदिर म्हणू शकत नाही, बघा किती असं उंच आहे. फॉल सिलिंगपासून खालपर्यंत असा त्याचा हे आहे. बघा हा लूक दाखवते. वरपासून खालपर्यंत ती पूर्ण अशी ग्लास लावली आहे. आणि बाप्पांना बसण्यासाठी अशी सुट्टी आसन करून घेतली, मगाशी तुम्हाला ती दाखवली. आणि भिंतीच्या बाजूने आम्ही ही अशी ग्लास लावली आहे. आणि ही जी बाजू आहे ही ओपन ठेवली आहे, इकडे काच नाही लावली. कारण का, हॉलमध्ये बसल्यानंतर पण बाप्पाचं दर्शन व्हावं, किचनमधून येताना पण देवाचं दर्शन व्हावं, म्हणून ती बाजू अशी आम्ही मोकळी ठेवली आहे. आडव्या फ्रेममध्ये दाखवता येत नसल्यामुळे मी उभ्या फ्रेममध्ये दाखवलं. हे माझं छोटंसं देवघर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याची स्वच्छता कशी केली आणि पूजा झाली माझी आज छान, हे सगळं तुमच्याबरोबर आज शेअर केलं आहे. तर कसं वाटलं हा माझं छोटंसं मंदिर. बघा ना, हे आपल्या भारतीय संस्कृतीत सण आहेत म्हणून आपल्याला किती
किती पॉझिटिव्हिटी मिळते. घरामध्ये एखादं छोटंसं का मंदिर असेल ना, छोटासा का देवारा असेल ना, त्याच्यावर जेव्हा आपण पूजा करतो, फुलं वाहतो आणि धूप दीप दाखवतो, त्यावेळेला जे सकारात्मक वाईब्स मिळतात आपल्याला, पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आणि छान वाटतं, आपल्याला मनाला प्रसन्न वाटतं. आणि म्हणूनच हे सण आहेत. आणि बघा ना, आज अक्षयतृतीय आहे, त्यानिमित्ताने माझं मंदिर ची संपूर्ण स्वच्छता झाली. एरवी आपण देव पूजतच असते मी, पण असं हे खालचे ड्रॉवर कपाट वगैरे याच्याकडे माझं लक्ष नव्हतं म्हणजे. आणि आज ते सगळं क्लीन झालं आणि तुमच्यासोबत पण ते शेअर केलं. तर आजचं माझं हा व्हिडिओ किंवा माझं हे छोटंसं देवघर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला आता स्वयंपाकाला लागायचं आहे. आजचा व्हिडिओ ब्लॉग इथेच संपवते.